चला सगळ्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मी अतुल गायकवाड तुमचं या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो आता आपण आहोत बारामतीच्या गरुड बाग या ठिकाणी। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, बारामतीमध्ये गरुड बाग इतके सुंदर बनवलेले आहे आणि खरंच तिथं म्हणजे इतकं सुंदर दृश्य आहे, बघण्यासारखं दृश्य आहे। खरंच बारामतीला यावं, अवश्य बघण्यासाठी यावं। आणि आता हे तुम्हाला समोर दाखवतोय मी, म्हणजे दृश्य इतके छान आहेत की तुम्हाला संध्याकाळचं वॉकिंगला एक मस्तपैकी एक पादचारी म्हणजे पूल बनवलेला आहे छोटासा समोर, आणि शेजारीच कॅनॉल वाहतोय। परत हिरवीगार अशी सुंदर झाडी आहे, लहान बाळांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं सगळी खेळणी बनवलेली आहेत, घसरगुंडी बनवलेलं आहे, इतकं सुंदर बनवलेलं आहे मित्रांनो। आणि हे दृश्य बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच इथे यावंसं वाटणार आहे। चला मी तुम्हाला आता दाखवतोय ते। आता तुम्ही म्हणसाल गरुड बाग हे काय आहे? खरंच मित्रांनो, गरुड बाग इथे सुंदररित्या बनवलेले आहे अजितदादांनी, आणि बारामतीच्या खरंच या गरुड बागमुळे अतिशय सौंदर्यामध्ये भर पडलेले आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि पहिल्यांदा सांगतो तुम्हाला की जर चॅनलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनची घंटी दाबायचे। चला मित्रांनो, तर हे समोरचे जे दृश्य दिसते ते हेच दृश्य आहे आणि हीच गरुड बाग आहे। जवळच दिसणारा एक सिम्बॉल, गरुडाचं चित्र, गरुडाची मूर्ती, इथूनच आपली एंट्री होते आणि आपण गरुड बागेमध्ये प्रवेश करतोय। खूप सुंदररित्या बनवलेली मूर्ती गरुडाची, त्याची खूप छान प्रतिमा या ठिकाणी गरुडाची उभा केलेले, आणि चालण्यासाठी आपल्याला सुंदर असा रस्तासुद्धा बनवलेला आहे। रस्ता इतका सुंदर पद्धतीचा आहे की आपण त्याच्यावरनं जाताना आपल्याला पायाला थोडा कचरासुद्धा लागत नाही किंवा धूळसुद्धा लागत नाही, इतका सुंदर पद्धतीचा असा असणारा रस्ता आपल्याला याच गरुड बागेमध्ये दिसेल। जितकं मित्रांनो वर्णन करावं तेवढं या गरुड बागेचं कमीच आहे। जवळून वाहणारा पाण्याचा कॅनॉल, तसंच हिरवीगार अशी असणारी झाडी, आणि लहान मुलांना खेळायचं साहित्य, याच्यामुळे ही बाग एकदम सुंदर आपल्याला दिसते। लहान बाळ जेव्हा या बागेमध्ये येतं तेव्हा आल्यानंतर त्या बाळाला इथून हलूसुद्धा वाटत नाही, कारण की त्याला खेळण्यासाठी जी खेळणी आहेत ती इतकी खेळणी आहेत की ते बाळ इथंच रमून जातं। आपण थोडं वर जाऊया, ज्या ठिकाणी खरंच चांगली बसण्यासारखी सोय आहे। आपलं कुटुंब असेल, आपली फॅमिली असेल, आपले मित्रमंडळाची मैफिल असेल, त्या मैफिलीला बसायची जागा या ठिकाणी चांगली बनवलेली आहे। उंच अशा वट्यावरती, उंच अशा कठड्यावरती, आणि खाली दिसते तुम्हाला ती खालचं दिसते तो समोरून जाणारा एक रस्ता आहे, आणि हे समोर दिसतं तेच गरुडाचं सिम्बॉल आहे। तर खूप सुंदर आहे मित्रांनो गरुड बाग, एकदा या आणि त्याचा आस्वाद घ्या। म्हणजे काय गरुड बाग आहे हे चीज तुम्हाला या दृश्यामधून नक्कीच समजेल। बारामतीच्या याच गरुड बागनं सौंदर्यामध्ये खरेच भर पडले। तुम्हाला कशावरनं सांगतो, कारण सर्व वयोवृद्धांना असेल, तरुणांना असेल, सगळ्यांसाठी, महिला वर्गांसाठी असेल, आणि सगळ्यांसाठी इथं इतकं सुंदररित्या बनवलेलं आहे। इतकं छान आहे, झाडी आहेत, फुलांची झाडे आहेत, डेकोरेशन आहे, हिरवीगार झाडी आहेत, लहान बाळांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत। त्याचप्रमाणे एक जवळूनच वाहणारा मोठा कॅनॉल आहे, भरगतचा असा कंटिन्यू तो भरलेला असतो, आणि हा कॅनॉलसुद्धा आहे। आणि कॅनॉलच्या कडेने रस्त्यावरूनच एक चांगला असा चालण्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो वॉकिंगसाठी, तो एक रस्तासुद्धा सुंदर पद्धतीने बनवलेला आहे, आणि हिरवीगार झाडे, समोरच्या उंच बिल्डिंग आहेत, इतकं सुंदर दृश्य आहे मित्रांनो। खरंच तुम्ही बारामतीला एकदा या, अवश्य एकदा भेट द्या। गरुड बाग या ठिकाणी स्टँड जवळून अगदी खूप जवळच आहे गरुड बाग, आणि जवळच एक क्रीडा संकुल आहे मोठं। तर या ठिकाणी एकदा तुम्ही खास गरुड बागला भेट देण्यासाठी अवश्य एकदा या। चला तुम्हाला गरुड बाग कशी आहे मी पुढच्या कॅमेऱ्यात लगेच दाखवणार आहे, पटापट चला तर आपण जाऊया आता या साईडला, ज्या ठिकाणी कॅनॉल आहे। तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल कॅनॉलमध्ये काही मित्रमंडळी पोहण्यासाठी आलेले आहेत, छोटी मुलं आहेत पोहण्यासाठी आलेले आहेत। पण एक लक्षात ठेवा, जो पोहण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये पोहण्यास जो मातब्बर आहे, म्हणजे जो चालक आहे, त्यानंच वाहत्या पाण्यामध्ये पोहायचं धाडस करावं। आता ही मुलं जी दिसतात ही दररोजची मुलं आहेत,
शाबास. कॅनॉलमध्ये उडी मारली आणि पाणी वाहत आहे. पाण्याला स्पीड असतो, परंतु पोहण्यात जर मुलगा किंवा पोहणारा माणूस जर पट्ट्या असेल तर पोहायला वाहत्या पाण्यामध्ये उडी मारायला काहीच हरकत नाही. एकाने उडी मारली, दुसऱ्याने उडी मारली, आता तिसऱ्याने पण वरनं उडी मारली आणि एकंदरीत सगळेच हळूहळू उड्या मारत आहेत. चौथ्याने उडी मारली. 5वा वेटिंगला आहे. 5वा पण प्रतीक्षा करतोय कधी उडी मारू. नक्कीच तो सुद्धा उडी मारण्याच्या तयारीत. शाबास. 5 जणांनी कॅनॉलमध्ये उड्या मारल्या आणि पोहायला सुरुवात केली. आता कुठपर्यंत पोहतात ते आपण बघूया, कुठपर्यंत जातात ते बघूया. तर मित्रांनो, असा असणारा हा जी बाग आहे, इतकं माणसाला, येणाऱ्या माणसाला रमून जातं. तर हे 5 जण चाललेत खाली वाहत वाहत पोहत चाललेत. म्हणजे हे पोहत आहेत, यांना कुठलीही भीती नाही. फक्त अडचण एवढीच आहे की वर चढायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वर चढताना थोडी अडचण निर्माण होते, कारण की कॅनल फुटूनी किंवा काही होऊनी म्हणून कॅनलला कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचं कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. बघितलं का मित्रांनो, ही मुलं पोहत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांचा एन्जॉय चालला आहे, मजा चालली. कॅनॉलवरती चालताना मला सुद्धा आनंद वाटतो आहे, कारण इथं समोर दिसतो तुम्हाला कॅनॉल वाहतोय आणि मी आता ही पादेचारी पूल दिसतो. हा जो पूल दिसतोय म्हणजे रस्ता दिसतोय ना, त्या रस्त्यावरून आपल्याला चालत जायचं आहे, वॉकिंग करायचं आहे थोडंसं. चला तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतोय. चला, तर जेव्हा आपण याच्यावरनं चालतो तेव्हा चालताना तुम्हाला इतका आनंद होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही शेजारी बघा, या ठिकाणी शेजारी तुम्हाला दिसत असेल की लहान बाळांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, घसरगुंडी असेल, बोगदा केलेला असेल, म्हणजे जे बाळांना आवडतं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि आपण आता बघितलं होतं की ती 4-5 मुलं जी पोहत होती, ती पोहत पोहत खाली गेलेली आहेत आणि खाली जाऊन परत ती एका ठिकाणी आहे त्यांना हे करण्यासाठी, वर चढण्यासाठी जागा, तिथून ते वर चढलेले आहेत. तर मित्रांनो, हे बघा, आता तुम्हाला एका त्याच्या बाजूचं दाखवतो. काय वाटेल तुम्हाला हे बघून? नक्कीच यावंसं वाटेल ना? तर अवश्य एकदा या. हीच खरी जादू आहे या गरुड बागेची. आणि हे बघा, ही मुलं आताची बघा इथून चढत होती. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण या बागेमध्ये याल तेव्हा कुठल्याही प्रकारची घाण या ठिकाणी करू नका. आता ही मुलं लागली परत डबल पोहायला, मस्तपैकी उड्या मारतात. पाणी खोल आहे. पोहण्यामध्ये जो मातब्बर आहे त्यानंच खरं अशा वाहत्या पाण्यामध्ये पोहावं. ही दररोजची मुलं आहेत, त्याच्यामुळे यांना काय वाटत नाही. ही दररोज पोहत आहेत आणि अशाच पद्धतीचं पोहण्यासारखं खरंच व्यायाम नाही मित्रांनो. तर आता ही तुम्हाला जी घसरगुंडी म्हणलं होतं, तर ही सुद्धा बघा, एक छोटीशी घसरगुंडी, ह्याच्यावरनं लहान बाळं खेळत खेळत खाली जातात. ही सुद्धा खूप छान आहे. त्याचप्रमाणे परत ह्या दुसऱ्या बाजूला आणखीन एक घसरगुंडी दिसते तुम्हाला हिरव्या रंगाची. हा पाईप जो दिसतो मोठा, ती इतका छान आहे हा पण, की या ठिकाणावरून आपण आता तुम्हाला मी दाखवतो. इथून हे बघा, इथून आतमध्ये जायचं आणि घसरत घसरत खाली निघायचं. म्हणजे हे मोठ्या माणसांसाठी नाही, ही जी लहान बाळं आहेत ना, ह्या लहान बाळांसाठी आहे. ही लहान बाळं या ठिकाणावरून जाऊ शकतात आणि घसरू शकतात, खेळू शकतात, खूप मौज मजा करू शकतात. आता हे काय दिलेलं आहे हे बघा तुम्ही. आता आपण खरं तर खालनं जायला पाहिजे होतं, पण आपण आता वरनं चालतो आहे, त्याच्यामुळं खाली पण आपण जाऊया. तुम्हाला मी खालचं पण दाखवतो जाऊन की नेमकं काय आहे ते. आपण खाली पण जाऊया पहिले, पण रस्ता पूर्ण असेल का? कसं आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक आपण काय केलं पाहिजे, एक फिरायसाठी वेळ दिला पाहिजे. आणि वेळ देण्यासाठी कमीत कमी या बारामतीच्या गरुड बागे या ठिकाणी तुम्ही या. इतकं सुंदर मित्रांनो दृश्य आहे आणि आनंद वाटतोय, कारण पाठीमागेचा हा कॅनॉल आहे आणि हा रस्ता आहे. म्हणजे तुम्हाला चालताना सुद्धा कंटाळा येणार नाही. इतकं छान वातावरण आहे या ठिकाणी. बसण्याची सोय, नवरा बायको, तुम्ही आपण नवरा बायको चाल बसू शकताय. प्रेमी युगलं तर इतके ढिगाणं ढिग असतात इथं, विचारू नका.
म्हणजे ते आपापला प्रश्न आहे वैयक्तिक, त्यांच्यात आपण कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. आणि खूप छान वाटतंय कारण पाठीमागं तुम्हाला दाखवते इतकी हिरवीगार झाडी आहे. ही झाडे बघा आणि ही झाडे बघून तुम्हाला वाटणार की खरंच एकदा लोकेशनमध्ये यावंच. आणि माहीत असं म्हणून सांगतो, इथं एक बघा पाठीमागच्या बाजूला ही बिल्डिंग दिसते, एक क्रीडा संकुल का काहीतरी आहे, ते सांगता येईना मला, पण मोठं संकुल आहे, शासकीय भवन कुठलं तरी आहे. तर या शासकीय भवन आहे, या ठिकाणी सुद्धा तुम्ही या, अवश्य एकदा या, भेट द्या. तर एकदा अवश्य भेट द्या, काय अडचण नाही, जवळपासच आहे. तर मित्रांनो इतकं सुंदर आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर कळतं की आपल्याला थोडी कामं चालू आहेत, म्हणजे कामं कंटिन्यू चालूच आहेत, कामं बंद नाहीत. आता हे समोरचं बसायचं किती व्यवस्थित आहे बघा, काय आहे का, एक गोल राऊंड आहे आणि ते म्हणजे दोन तुकडे जसे ते राऊंडचे काढल्यानंतर जसं बसायची सोय असते तसं तिथं या ठिकाणी केलेलं आहे. आणि आता हे खालचं दृश्य बघा, इतकं सुंदर आहे, खूप छान पद्धतीचं आहे. फिरण्यासाठी तुम्हाला चालण्यासाठी एकदम छान बनवलेलं आहे. आणि मी हळूहळू शूटिंग घेते की जेणेकरून तुमच्या लक्षात यावं किती सुंदर दिसते खालचा परिसर बघा. कधी आला आहे आपण या ठिकाणी, नाही आलात, त्यासाठी एकदा अवश्य यायचं आहे. आणि हे बघण्यासाठी एकदा अवश्य यायचं आहे. लाईटिंगची सोय बघा, खाली चालण्यासाठी त्याची बनवलेला रस्ता बघा, आणि हे वर असणारे बघा माशाचे डिझाईन बघा. काय करतो मी पण, मला पण वाटलं ना कधी यावं, तर मी पण येत असतो. आरती आणि आम्ही दोघं जण नवरा बायको येत असतो. इथं थोडंसं येतो, बसतो, व्हिडिओ काढतो, फोटो काढतो आणि खूप छान वाटतं. आपापल्या बायकोला घेऊन इथं येणं खरंच चांगलं आहे. बसायची सोय आहे, सगळी चांगली आहे. फक्त येताना काहीतरी थोडंसं खायला आणायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही खायला आणचाल सगळं खरं आहे, पण कचरा काय इथं करू नका, कारण इतकी स्वच्छता इथं चालली. आणि थोडी कामं काय बाकी आहेत, ती कामंसुद्धा चाललेली आहेत मित्रांनो, कारण कामं कंटिन्यू चालूच आहेत. बारामतीमध्ये कंटिन्यू कामं चालू आहेत. कामं कुठं, कारण सुधारणा तेवढ्या चालल्या आहेत मोठमोठ्या. आणि ह्या सुधारणा बघून असं वाटतं की खरंच बारामतीची एक जिल्हा होण्याच्या लेवलला आलेलं आहे बारामती. खूप म्हणजे प्रगतीच्या दिशेने बारामती पाऊल पुढं टाकते. आता परत एकदा पुढं आलेलो होतो आपण. तर मित्रांनो हे तुम्हाला बघितल्यावर काय वाटते नेमकं ह्याच्याकडे, कसं बनवलं आहे, काय बनवलं आहे. आपण आता थोडं खाली पण जाणार आहोत आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवून राहते काय गरुड बाग म्हणजे काय चीज आहे खरंच. हे आता हे बघा, हे समोर कामं चाललेत आणि हे काय म्हणजे नियोजन कशाचं आहे हे नक्की सांगता येणार नाही, पण मोठं खूप सुंदररित्या चाललेलं आहे. हे बघा, हे काम चाललं आहे बारामध्ये, गरुड बाग म्हणूनच प्रसिद्ध आहे. आता चला बरं आपण थोडंसं खाली जाऊया. खाली जायला सुद्धा इतकं सुंदर बनवलं आहे यांनी. हे बघा, हे असे वळण आहेत. इथून आपण आता खाली जाऊया. थोडंसं खाली कशा पद्धतीने आहे सुंदर. तर खाली कशा पद्धतीने बनवलं हे तुम्हाला दाखवणार आहे. चला आपण आता खाली चाललो आहे हळूहळू. तर इतकं सुंदर फोटो काढण्यासाठी लोकेशन आहे मित्रांनो. ज्याप्रमाणे दगडी चिरेबंदी एखाद्या वाड्याला असेल किंवा एखाद्या बुरुजाला असेल अशा प्रकारचं बांधकाम आणि दगडी चिरेबंदीमध्ये सगळं बांधकाम आहे. आणि खाली आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इतकं सुंदर आहे फोटो सेशन काढण्यासाठी. इतकं सुंदर पद्धतीचे तुम्ही इथे फोटो काढू शकता की विचारू नका. किती सुंदर आहे हो, बघण्यासारखं हे ठिकाण आहे. आणि याच लोकेशनला खरंच मित्रांनो तुम्ही या, एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला या. आणि मी असेच व्हिडिओ मित्रांनो सारखे आपल्याला टाकत जातो आहे, चॅनलवरती मी टाकतो आहे. आणि हे तुम्हाला बघितल्यानंतर किती मित्रांनो छान वाटते बघा. चला मित्रांनो, कशी वाटली गरुड बाग. आणि गरुड बाग जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या. काही नाही, खूप लांब नाही, बारामतीच्या बसस्टँडपासून अगदी काहीच 1 किलोमीटर अंतरावर फक्त गरुड बाग. आणि एकदा भेट द्या अवश्य, खरंच खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. लहान बाळांना खेळण्यासाठी आहे, आपल्या घरच्या फॅमिलीला सुद्धा खूप आनंदाचं वातावरण एक वेगळं होईल. इथं आल्यानंतर थोडं मन मोकळं होईल. आणि खरंच परत एकदा सांगतो, गरुड बागेला भेट द्या. चला, व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे ना, बेल आयकॉनचे घंटे दाबायला विसरायचं नाही. बाय बाय.